कारण ठाकरे गटाच्या मुखपत्रातून आता मुख्यमंत्री फडणवीसांवरती स्तुतीसुमनं उधळण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गडचिरोली दौऱ्याची स्तुती करण्यात आलेली आहे। गडचिरोली या ठिकाणी संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस हे कौतुकास पात्र आहेत असं यावेळेस म्हणण्यात आलेलं आहे। नक्षली जिल्ह्याची ओळख पोलादी सिटी अशी होणार असेल तर स्वागतच। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मात्र निशाणा साधण्यात आला। एकंदरीत जर आपण बघितलं ठाकरे गटाकडून फडणवीसांचे गोडवे यावेळेस गाण्यात आलेले आहेत। कारण ठाकरे गटाच्या मुखपत्रातून आता मुख्यमंत्री फडणवीसांवरती स्तुतीसुमनं उधळण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गडचिरोली दौऱ्याची स्तुती करण्यात आलेली आहे। गडचिरोली या ठिकाणी संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस हे कौतुकास पात्र आहेत असं यावेळेस म्हणण्यात आलेलं आहे। नक्षली जिल्ह्याची ओळख पोलादी सिटी अशी होणार असेल तर स्वागतच। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मात्र निशाणा साधण्यात आला। एकंदरीत जर आपण बघितलं ठाकरे गटाकडून फडणवीसांचे गोडवे यावेळेस गाण्यात आलेले आहेत। तर एकंदरीत ठाकरे गटानं थेट देवेंद्र फडणवीस यांचा गोडवा गायला, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत, चर्चांनाही सुरुवात झाली आहे। याशिवाय राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत, त्या सर्व बातम्यांचा पुढे घेऊया धावता आढावा। उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याची खासदार संजय राऊत यांनी प्रतिज्ञा केली होती, त्यात त्यांना मोठं यश आले। ही टीका केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राऊतांवर केली आहे। शिवसेना शिंदे यांची राहिली ती मोदी आणि शहांची झाली, ही टीका संजय राऊत यांनी केली। 40 आमदार गेल्यावरती फरक पडला नाही तर या 5ने काय फरक पडणार असं वक्तव्य ठाकरे गटाचे शहर प्रमुख गजानन धरकुडे यांनी केलं। पुण्यातून ठाकरे गटाचे 5 माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार या माहितीनंतर आता धरकुडे यांनी ही प्रतिक्रिया दिली। दौऱ्यावेळी पोलीस दलाकडून देण्यात येणारी महावंदनेची प्रथा माझ्या दौऱ्यामध्ये बंद ठेवावी, हे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। दौऱ्यात स्वागताला कुणीही पुष्पगुच्छ आणणार नाही असं फडणवीस म्हणाले। हे आदेश सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त, SP, महापालिका आयुक्त यांना कळवण्यात आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जी श्रीकांत यांनी विना टेंडर अवाढव्य खर्च केल्याची तक्रार भाजपचे आमदार प्रशांत बम यांनी केली। बम यांनी थेट आयुक्तांना भेटून अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या खर्चाबाबत जाबही विचारला। पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरात अजित पवार यांच्या पालकमंत्री पदाचे बॅनर्स लागले। अजित पवार यांचे पुणे जिल्हा पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला। महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून तिढा कायम आहे आणि असं असताना या बॅनरवरूनही चर्चा रंगल्या आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता काश्मीरबाबत एक मोठं विधान केलं। काश्मीरला कश्यप यांच्या नावानं ओळखलं जायचं, त्यांच्याच नावानं काश्मीरचं नाव पडलं असावं असं अमित शहा म्हणाले। काश्मीरबाबत लिहिलेल्या पुस्तकात प्रकाशनाच्या कार्यक्रमात अमित शहा हे बोलत होते। उशिरा का होईना मात्र बीड पोलिसांना आता जाग आली आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींना पोलिसांकडून फरार घोषित करण्यात आले। आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगणे वॉन्टेड असल्याचं जाहीर करण्यात आलं। दरम्यान सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपींची माहिती देणाऱ्याला पोलीस बक्षीस सुद्धा देणार आहे। पोलिसांनी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगणे या 3 आरोपींना फरार घोषित केलं। त्यांचा पोलीस पथकाकडून शोध सध्या सुरू आहे। मी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं। धस यांनी मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं। शिवाय विजय वडेट्टीवार हे मोठे नेते आहेत, त्यांनी काय म्हटलं त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही असंही धस म्हणाले। अजितदादा परळी या ठिकाणी आलेले होते आणि त्यावेळेस त्यांच्या ताफ्यामध्ये जी गाडी होती त्याच ताफ्यातील गाडीतून आरोपी वाल्मिक कराड हा शरण आला। हा दावा बीडचे खासदार बजरंग सोनावणे आणि आमदार सुरेश धस यांनी केला।
देशातील शाळांच्या सद्यस्थिती संदर्भात केंद्राने एक अहवाल जाहीर केलाय. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. हायटेक म्हणवणाऱ्या बहुतांश शाळांचे दावे फोल ठरले. अनेक शाळांमध्ये कॉम्प्युटर बंद स्थितीत आहे, तर शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही आहे. देशात केवळ 57% शाळांमधील संगणक चालू आहे आणि सुमारे 54% शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा आहे. 23वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 यंदा 13 ते 20 फेब्रुवारी या दरम्यान पार पडेल. जागतिक आणि मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग आणि अन्य विभागांमध्ये सुमारे 150हून अधिक भारतीय परदेशी चित्रपट प्रेक्षकांना पाहता येतील. उत्तराखंड सरकार आणि आयटीबीपी यांच्यामध्ये सामंजस्य करार झालाय. आता आदि कैलास आणि ओम पर्वत या ठिकाणांपर्यंत पोहोचणं सोपं होणार आहे, कारण करारावर उत्तराखंड पर्यटन विकास महामंडळ आणि आयटीबीपीच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली आहे. महानगर गॅसच्या मुख्य गॅस वाहिनीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे डोंबिवली शहराच्या विविध भागात होणारा महानगर गॅसचा पुरवठा 8 जानेवारीला सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत बंद असणार आहे. महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी पूर्वसूचना पत्राद्वारे माहिती सुद्धा नागरिकांपर्यंत पोहोचवली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी आहे. पुरुष आणि महिला होमगार्डच्या 2771 जागा भरण्यात येणार आहेत. या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 10 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. सविस्तर जाहिरात महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. नवी मुंबई शहर आता स्पोर्ट्स हब म्हणून देखील ओळखलं जाईल. नवी मुंबई पालिका आयुक्तांनी नवीन वर्षात शहरातील प्रत्येक नोडमध्ये स्वतंत्र सुसज्ज क्रीडा मैदान तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्व नोडमधील मैदानं निश्चित करून आराखडे मागवले जाणार आहे. ही माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे. पश्चिम रेल्वेवर नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू झाली. प्रवाशांच्या सोयीसाठी 11 नवीन गाड्यांची सुरुवात करण्यात आली आहे, तर 3 गाड्यांचे सुपरफास्टमध्ये रूपांतर करण्यात आले. 8 गाड्यांचा विस्तार करण्यात आला. पश्चिम रेल्वेने गाड्यांच्या गतीत वाढ करून प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत सुद्धा केली. पुणे लोणावळा मार्गावरील कामशेत तळेगाव दरम्यान पुलाच्या कामानिमित्त विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येईल. 5 जानेवारीला हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 3:35 हा ब्लॉक असेल आणि या वेळेत अप शिवाय डाऊन मार्गावरील रेल्वे गाड्या 15 ते 30 मिनिटांचा ब्लॉक घेणार आहेत. प्रवाशांची शिवाय एक्सप्रेसची वाढती संख्या पाहता पुणे रेल्वे स्थानकानं विस्तार करण्याचा निर्णय आता घेतलाय. पुणे रेल्वे स्थानकावरती 2 नवीन प्लॅटफॉर्म आणि 4 प्लॅटफॉर्म्सची लांबी वाढवण्यात येईल. याबाबतचा आराखडा तयार झालाय. पुढील काही दिवसांमध्ये कामाला सुरुवात होईल असं सुद्धा सांगण्यात आलंय. नवी मुंबईमधल्या ऐरोली काटई या उन्नत मार्गाचं काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. उन्नत मार्गाचे 75% काम पूर्ण झाले. उर्वरित कामं ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यासाठी MMRDAने कंबर कसली आहे. ऐरोली ते डोंबिवली जवळ काटई नाक्यापर्यंतचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांमध्ये आता पूर्ण होईल. प्रवाशांना निश्चित ठिकाणी आता वेळेवर पोहोचवण्यासाठी रिक्षाला प्राधान्य दिलं जातं, परंतु पुण्यात काही रिक्षाचालक मीटरमधील वायरमध्ये खोडसाळपणा करून मीटरचे स्पीड वाढवतात. त्यामुळे आता 50 रुपयांच्या प्रवासासाठी 70 ते 80 रुपये मोजावे लागत आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकची गोदावरी स्वच्छ करण्याचा मानस महापालिकेने घेतलाय. गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी 1800 कोटी रुपये खर्च करून नव्यानं 9 STP प्लांट तयार करण्यात येणार आहे. राज्याच्या मुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. अमृत योजनेअंतर्गत कल्याण डोंबिवलीसाठी 359 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता मान्यता दिली. त्यामुळे नव्यानं समाविष्ट 27 गावांना सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. यावेळेस शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय झालेला आहे. राज्य सरकार 4849 एकर जमिनी शेतकऱ्यांना परत करणार आहे. सरकारी थकबाकीपोटी लिलाव होऊन या जमिनी सरकार जमा झाल्या, मात्र याच जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. आता जर बहिणीकडे कार किंवा नोकरी असेल तर ती बहीण लाडकी नसणार आहे, कारण सरकारनं लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी केली आहे. तर 2.5 लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांनाच केवळ योजनेचा लाभ मिळणार आहे.
आणि ही माहिती अदिती तटकरे यांनी स्वतः दिली आहे. बुलढाण्यालगत मंजूर झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची जागा बदलण्याची मागणी कृती समितीनं केली. शहरातच 23 एकर जागा उपलब्ध आहे आणि या ठिकाणी खर्च देखील कमी लागेल. शिवाय वैद्यकीय सेवा घेणाऱ्यांसाठी सोयीस्कर असल्यानं वैद्यकीय महाविद्यालय शहरात याशिवाय या जागेवरच उभारावं असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. लातूरच्या उदगीर शहरात नवीन वर्षाच्या सुरुवातीला उदगीर नगरपालिकेने अतिक्रमणावरती बुलडोजर चालवला. शहरात रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढत चाललेलं अतिक्रमण काढलेलं आहे आणि उदगीरकरांनी मोकळा श्वास त्यामुळे घेतलाय. दरम्यान यापुढे सुद्धा अशीच कारवाई सुरू ठेवणार आहे असं पालिकेने सांगितलंय. सांगलीच्या मध्यवर्ती सहकारी बँकेने वर्षभरात थकीत कर्जदारांवरती कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये थकबाकीदार 9 संस्थांवरती कारवाई करत आतापर्यंत 130,47,00,000 रुपयांची कर्ज वसुली करणार आहे. बँकेकडून मार्च अखेरपर्यंत 100 कोटी वसुली होण्याचंही सांगण्यात आलेलं आहे. पुणे विभागातल्या म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्याची मुदत संपली. 6,240 घरांसाठी जवळपास 94,000 जणांनी अर्ज केले. 28 जानेवारीला सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. तब्बल 113 कोटींची अनामत रक्कम आता जमा झाली आहे. चक्क बायको नांदायला येत नाही त्यामुळे नवऱ्यानं खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी आमरण उपोषण केलं. इतकंच काय तर बीडच्या सेलू गावातील या व्यक्तीनं बायकोला नांदायला पाठवा असं म्हणत यावेळेस जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रारही केली. बीडमध्ये हा नवरोबा चर्चेचा विषय बनला. यवतमाळच्या दिग्रसमधल्या जनसंघर्ष अर्बन निधी बँकेच्या अध्यक्षांसह सदस्यांनी ठेवीदारांचे 44 कोटी लाटलेत आणि हा आरोप आता केला जातोय. 6,500 ठेवीदारांची फसवणूक केल्याचा हा आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खातेधारकांनी ठिय्या देखील केलेला आहे. तब्बल 450 कोटींच्या बीझेड ग्रुप घोटाळ्या प्रकरणी भारतीय खेळाडू शुभमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवतिया आणि मोहित शर्माला गुजरात सीआयडीने समन्स पाठवलं. गुजरातस्थित कंपनीकडून गुंतवणूकदारांना व्याज न मिळाल्यानं गुंतवणूकदारांनी आता तक्रार केली असं हे प्रकरण आहे. नागपूरच्या बाबुळखेडा या शिवारात गोळीबार झाल्याची घटना घडली. कारमधून जाणाऱ्या पवन हिरणवार या व्यक्तीवरती गोळीबार झालाय तर त्याचा मृत्यू या गोळीबारात झालाय. एक जण जखमी आहे. पुढील तपास आता पोलीस करतायत. काल कामोठे या ठिकाणी झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा झालाय. मद्यप्राशन केल्यावर जितेंद्रने दोघा आरोपींकडे समलैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी आग्रह धरला होता. त्यानंतर वाद विकोपाला गेला आणि यामध्ये आई आणि 45 वर्षीय जितेंद्रचा खून करण्यात आला. दोन्ही आरोपींना या संदर्भात अटक करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये एका महिलेने गृहसंकुलातील गाड्या याशिवाय ऋतुवर्ड सोसायटीमधील 4 चाकी दुचाकी गाड्यांची तोडफोड केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ही महिला नेमकी आहे तरी कोण याचा शोध सध्या घेतला जातोय. मात्र या प्रकरणानंतर परिसरात पोलिसांनी गस्तही वाढवली आहे. हैदराबाद नवी दिल्ली दक्षिण एक्सप्रेसमध्ये चोरट्यांनी तरुणाची हत्या केली. 4 आरोपींनी पैसे मोबाईल चोरीसाठी मारहाण करत तरुणाची हत्या केली आहे. तर या प्रकरणी आता 4घांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. कंपनी मालकाने कंपनीच्या कार्यालयात 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला सलग 2 दिवस 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेत. प्रदीप प्रजापती असं अत्याचार करणाऱ्या या आरोपीचं नाव आहे. त्याच्या विरोधात सध्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या थेऊर या ठिकाणी उघड्यावरती लघुशंका करत असताना हटकलं. त्यामुळे टोळक्यानं वॉचमनसह त्याच्या पत्नीलाही मारहाण केली. या संपूर्ण घटनेमध्ये उपचारादरम्यान जखमी महिलेचा मृत्यू झाला. लोणी काळभोर पोलिसांनी सतीश लोखंडे, अजय मुंडे आणि भानुदास शेलार या तिघांनाही या प्रकरणी अटक केली. तिकडे पुण्यात लोहगाव परिसरात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड झालेली आहे. तर गेल्या 10 ते 15 दिवसांमध्ये ही तिसरी घटना आहे. नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे. या संपूर्ण प्रकरणात 4 अल्पवयीन नशेखोर आरोपींनी पोलिसांनी ताब्यात त्यांना घेतलेलं आहे. धुळ्यातल्या निजामपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी सुजलॉन कंपनीची कोपर केबल चोरण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी तपास केलेला आहे. 4घांना अटक केली आहे. या चोरट्यांकडून 13 लाख तब्बल 33,250 रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
गतवर्षाला निरोप देण्यासाठी कोल्हापूरच्या राजारामपुरीमध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून 78,250 रुपयांचा 3 किलो गांजा आणि मोबाईल हँडसेट असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। अलिबाग या ठिकाणच्या किहीम समुद्रकिनारी बैलगाडी शर्यतीचं आयोजन झालंय आणि या बैलगाडी शर्यतीत 135 बैलगाड्यांनी सहभाग घेतला। तर नवीन वर्षातील पहिला बैलगाडी स्पर्धांचा आनंद लुटण्यासाठी बैलगाडी शौकीनांनी मोठी गर्दीही केली। बुलढाणा नगरपालिकेतर्फे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून व्यायामशाळा बांधण्यात आल्या। त्या ठिकाणी आता युवकांना व्यायाम करण्यासाठी स्वतंत्र रस्ता नाहीये, त्यामुळे शाळेची भिंत ओलांडून जावं लागतं। व्यायामशाळेला स्वतंत्र रस्ता देण्यात यावा या मागणीसाठी युवकांनी नगरपालिकेसमोर आंदोलन सुद्धा सुरू केलं। एकीकडे सरकारने लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचं गिफ्ट दिलं, तर दुसरीकडे मात्र लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली, ज्यामुळे काही लाडक्या बहिणींची चिंता वाढणार आहे। तर बहिणीकडे आता कार किंवा नोकरी असेल तर ती बहीण लाडकी नसणार आहे, कारण सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी करण्यास सुद्धा सुरुवात केलेली आहे। यामध्ये कुणाकडे 4 चाकी असल्यास अर्ज थेट बाद केला जाणार आहे। 2.5 लाखांचं उत्पन्न जर असेल तरच केवळ योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे। मात्र असं असलं तरी ही छाननी सरसकट होणार नाहीये, असं मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं। तर त्यांचे 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत। त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे, त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत। ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत। आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं KYC साठी, तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत। याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत। एकंदरीत आपण यावेळेस आदिती तटकरे यांनी नेमकं काय म्हटलं हे तर पाहिलं, मात्र या योजनेमध्ये नेमके नियम काय आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊयात। 2.5 लाखांच्या खाली उत्पन्न असलेल्यांनाच केवळ लाडकी बहीण या योजनेचा लाभ खरं तर मिळणार आहे। 2 अर्ज केले असल्यास एकच अर्ज पात्र ठरणार आहे। जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे तरी सुद्धा तुमचा अर्ज जो आहे तो बाद होणार आहे। तर आता लाडकी बहीण या योजनेसंदर्भातली ही अतिशय मोठी अपडेट समोर आलेली आहे, त्यामुळे तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या पुढे असेल तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो। यानंतर पुढे आणखी एक मोठी बातमी आहे, कारण मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील जेऊर जवळची ही घटना आहे। तर दगडफेकीमध्ये वंदे भारत एक्सप्रेसच्या C11 या डब्याची थेट काचच फुटलेली आहे। सुदैवानं कोणत्याही प्रवाशाला यामध्ये इजा झालेली नाहीये, मात्र दगडफेक कोणत्या कारणानं करण्यात आली या संदर्भात अद्याप तरी कुठली माहिती मिळालेली नाहीये। वंदे भारतवरती अज्ञातानं ही दगडफेक केलेली आहे। सोलापूरच्या जेऊर या जवळची ही घटना आहे। कारण मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील जेऊर जवळची ही घटना आहे। तर दगडफेकीमध्ये वंदे भारत एक्सप्रेसच्या C11 या डब्याची थेट काचच फुटलेली आहे। सुदैवानं कोणत्याही प्रवाशाला यामध्ये इजा झालेली नाहीये, मात्र दगडफेक कोणत्या कारणानं करण्यात आली या संदर्भात अद्याप तरी कुठली माहिती मिळालेली नाहीये। वंदे भारतवरती अज्ञातानं ही दगडफेक केलेली आहे। सोलापूरच्या जेऊर या जवळची ही घटना आहे। आणि यासोबतच उर्वरित इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान पद्धतीने टॉप 50 मध्ये। मुंबईमधील धारावीमध्ये भीषण अपघात झाला। एका टँकरचा धक्का लागला, त्यामुळे 6 कार खाडीत पडल्या। सुदैवानं या अपघातामध्ये कुणाला दुखापत किंवा इजा झालेली नाहीये।
उल्हासनगरमध्ये भरधाव कारने 3 वाहनांना धडक दिली आणि या अपघातात सुदैवानं 4 वर्षांचा मुलगा वाचला। या प्रकरणी स्थानिकांनी कार चालकास पोलिसांच्या ताब्यात दिला। आरोपी 19 वर्षाचा युवक आहे। त्याच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना आहे की नाही हा प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित झालेला आहे। कुर्ला कुरेश नगरमध्ये मुलीनेच आईची हत्या केली आहे। आपली आई आपल्यापेक्षा मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम करते, आपला तिरस्कार करते, या भावनेतून ही मुलगी आईशी भांडू लागली आहे। भांडण इतकं विकोपाला गेलंय की मुलीने आईवरती चाकूने वार केलं आणि तिची हत्या केलेली आहे। आता सदर आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात आहे। मुंबई गोवा महामार्गावरती वीर रेल्वे स्थानकाजवळ एक भीषण अपघात झाला। डिझेल संपलं त्यामुळे रस्त्यात बंद पडलेल्या स्कॉर्पिओ जीपला टोईंग व्हॅनची जोरदार धडक लागली आहे। यामध्ये हा अपघात झालाय। अपघातादरम्यान स्कॉर्पिओ जवळ उभ्या असलेले 3 जण ठार झाले, 3 जण जखमी सुद्धा आहेत। केरळच्या कुन्नूर या ठिकाणी स्कूल बसचा अपघात झाला। पुलावरून उतरताना स्कूल बस उलटली, यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, 14 जण जखमी झाले। चालकाचं नियंत्रण सुटल्याने बसचा अपघात झाला। पुण्यातल्या येरवड्यात भरधाव वाहनानं एका जोडप्याला उडवलंय। या भीषण अपघातात पतीचा जागेवरच मृत्यू झाला, पत्नी मात्र गंभीर जखमी आहे। पोलीस या संदर्भातला पुढील तपास करतायत। मुंबईमध्ये लोकलमधून पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। वडाळा रेल्वे स्टेशन जवळची ही घटना आहे। मोहन घोलप असं 24 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। कॉटन ग्रीन या ठिकाणानं कामावरून परतत असताना रुळावरील खांबाला धडक बसली आणि या तरुणाचा मृत्यू झाला। लातूरमध्ये स्कूल बसचा अपघात झालाय, त्यामध्ये 4 विद्यार्थी गंभीर जखमी झाले। लातूर नांदेड महामार्गावरच्या कोळपापाटी या ठिकाणी हा अपघात झाला। जखमी मुलांवर लातूरमध्ये सध्या उपचार सुरू आहेत। जळगावच्या पाळधीमध्ये 2 गटात राडा झाला आणि या प्रकरणी पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज जमा केले। हे फुटेज बघून जाळपोळ करणाऱ्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। 26 जानेवारी निमित्त शालेय शिक्षण विभागानं शाळांना काही सूचना केल्या। ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन केलं, राज्यगीत गायन केलं, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचं वाचन केलं आणि शाळेच्या परिसरात प्रभात फेरीही काढावी। यासोबतच देशभक्तीपर गायन वाचनासारख्या स्पर्धांचं आयोजन करावं, या सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। बुलढाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आता चहाच्या टपरीवरती कागदी आणि प्लास्टिक कपांवर बंदी घालावी असे थेट आदेश काढले। कारण कप बनवताना त्यात BPA नावाच्या केमिकलचा वापर होतो आणि त्यामुळे या कपमध्ये चहा प्यायलाच आजाराला निमंत्रण दिलं जातं। हा दावा सध्या तरी केला जातोय। MPSCची 5 जानेवारीला होणारी महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे, तर 2 फेब्रुवारीला होणारी महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 4 मेला होणार आहे। वयोमर्यादेमुळे अपात्र ठरलेल्या उमेदवारांना 6 जानेवारीपर्यंत अर्ज करता येतील। बॅरेट लंडनने लंडनच्या रिअल इस्टेटबाबत अहवाल तयार केला। ब्रिटनची राजधानी लंडनच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये भारतीयांनी दबदबा निर्माण केला असं देखील या अहवालात प्रथमच समोर आलं। बॅरेट लंडनच्या मते लंडनमधील रिअल इस्टेटच्या बाबतीत भारतीयांनी ब्रिटिशांना मागे टाकलंय। भारत हा लवकरच अमेरिकन कंपनीचा एक विशाल कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, ज्याद्वारे थेट अंतराळातून मोबाईल फोनवरून कॉल करण्याची सुविधा मिळेल। सॅटेलाइट टेलिफोनिक क्षेत्रातील हे आतापर्यंतचे सर्वात आधुनिक, क्रांतिकारी आणि सर्वोत्तम तंत्रज्ञान मानलं जातं। अंतराळ क्षेत्रात भारताची ही मोठी कामगिरी आहे। देशभरात जानेवारी ते मार्च महिन्यात पावसाचा अंदाज आहे। महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या ठिकाणी थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक राहू शकतो, ही शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। आणि यानंतर या क्षणाची एक मोठी बातमी आहे, कारण बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आता पोलिसांवरती अतिशय गंभीर असे आरोप केले। धनंजय देशमुख यांनी आता थेट पोलीस अधीक्षकांना एक पत्र लिहिलं। बाहेरील लोक थेट वाल्मिक कराड असलेल्या पोलीस कोठडीपर्यंत जातात, याचा आरोप त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केला।
वाल्मिक कराड याला मिळत असलेल्या सुविधा आणि यंत्रणेचा गैरवापर होतोय असं सुद्धा त्यांनी या पत्रामध्ये म्हटलंय. एका पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी सुद्धा धनंजय देशमुख यांनी केलेली आहे. तर धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत आणि त्यांनी हे गंभीर असे आरोप थेट पोलीस यंत्रणेवर केलेत. याआधी सुद्धा आपण बघितलेलं होतं. खरं तर पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे असा आरोप केला जात होता. आणि नागरिकांनो, बातमी महत्त्वाची आहे कारण राज्यातली गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रामध्ये किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली घसरलाय. आज राज्याच्या किमान तापमानात 3 ते 4 अंशांची घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. काल नागपूरमध्ये राज्यातील निचांकी 8.8 अंश तापमान नोंदवलं गेलंय. तर यामध्ये अनेक शहरांचा सुद्धा समावेश असल्याचं बघायला मिळतंय. तर राज्यात जी थंडी गायब झालेली होती ती थंडी पुन्हा एकदा परतली असल्याचं सांगितलं जात आहे. कारण राज्यातल्या अनेक ठिकाणी तापमान 10 अंशांच्याही खाली गेलेलं आहे आणि आज सुद्धा तापमानात 3 ते 4 अंशांची आणखी घट होऊ शकते असा अंदाज आहे. त्यामुळे राज्यभरात थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढणार असंच सध्या तरी सांगितलं जात आहे. खास करून विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज आहे.